हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इंग्रजी विषयामधील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत आणि त्याचे नाव आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच हे इंग्रजी व्याकरणामधील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. A direct comparison between two different objects is called simile. दोन वस्तूंमधील साम्य जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार साधतो. सिमिलीमध्ये लाईक, ॲज, सो जर हे शब्द वाक्यात आले असेल तर ते वाक्य सिमिले अलंकारचे होईल. उदाहरणार्थ, लाईफ इज जस्ट लाईक अ ड्रीम. काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. काश्मीर हे भारतातील स्वर्गासारखे आहे. हर फेस इज लाईक अ रेड रोज. तानाजी फॉट लाईक अ लायन. वर दिलेल्या वाक्यांमध्ये लाईक हा शब्द आलेला आहे. जर वाक्यात लाईक, ॲज, सो जर हे शब्द आले तर ते वाक्य सिमिले या फिगर ऑफ स्पीचमध्ये मोडले जाते. दुसरं आहे मेटाफर. अन इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड मेटाफर. दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार साधतो. उदाहरणार्थ, लाईफ इज अ ड्रीम. माय मदर इज अ गॉडेस. मिरर इज अ आय ऑफ लिटल गॉड. सिमिली मध्ये उपमेय व उपमान यांची फक्त तुलना असते, तर मेटाफरमध्ये हे दोघं एकच आहे असे साधतात. त्यामुळे यामध्ये लाईक, ॲज, सो असे शब्द आले तर ते मेटाफरमध्ये येत नाही. तिसरा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन. Repetition occurs when words or lines of poem are repeated. शब्दांची किंवा चरणांची पुनरावृत्ती झाल्यास रिपिटिशन असते. एखाद्या कवितेमध्ये एकच वाक्य सारखे येत असेल तर तिथे रिपिटेशन हे अलंकार होतो. उदाहरणार्थ, लँड ऑफ अवर बर्थ, अवर फेथ, अवर प्राईड या वाक्यामध्ये अवर हा शब्द सारखा आलेला आहे. बट नॉट दिस, नॉट दिस या वाक्यामध्ये नॉट दिस आणि नॉट दिस हे शब्द परत आलेले आहे. रेन रेन गो अवे. मेनी टाइम्स, मेनी मेनी टाइम्स या दिलेल्या वाक्यामध्ये मेनी आणि टाइम्स हे दोन्ही शब्द सारखे आलेले आहे, म्हणून इथे रिपिटेशन हा अलंकार होतो. चौथा फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॅनिफिकेशन. पर्सॅनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आर डिस्क्राइब्ड टू सीम लाईक पीपल. पर्सॅनिफिकेशन गिव्ह ह्युमन ट्रेट्स अँड क्वालिटीज सच ॲज इमोशन, डिझायर्स. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मानव जातीप्रमाणे वागतात असे वर्णन असल्यास पर्सॅनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. उदाहरणार्थ, द सिटी गोज ऑन ग्रोविंग. आपल्याला माहीत आहे की सिटी ही एक निर्जीव वस्तू आहे, परंतु कवीने सांगितले आहे की द सिटी गोज ऑन ग्रोविंग म्हणजे सिटी वाढत आहे, परंतु सत्यामध्ये सिटी वाढू शकत नाही. दुसरं उदाहरण आहे, द बर्ड कॅरीज अ मॅसेज. स्टार्स डान्स इन द स्काय. आपल्याला माहीत आहे की तारे हे निर्जीव आहेत, परंतु कवी बोलत आहे की स्टार हे आकाशामध्ये नाचत आहे. स्टार्स डान्स इन द स्काय. द वेव्स आर सिंगिंग अ सॉन्ग. आपल्याला माहीत आहे
की समुद्राच्या लाटा हे निर्जीव आहे, त्या बोलू शकत नाही. परंतु कवी असे सांगत आहे की समुद्राच्या लाटा हे गाणे गात आहे. कवी आपल्याला निर्जीव वस्तूंचे त्या वस्तू मानवजातीसारखे वागत आहेत, बोलत आहेत, गात आहेत असे वर्णन करून देत आहे. म्हणून इथे पर्सॅनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. पाचवा फिगर ऑफ स्पीच आहे अँथिथिस. अँथिथिस इज अ फिगर ऑफ स्पीच when two opposite ideas or words are present in a single sentence. अँथिथिस म्हणजेच विरोधाभास. या फिगर ऑफ स्पीचमध्ये दोन विरोधी कल्पना किंवा शब्दांचे एकाच वाक्यात किंवा एकाच चरणात सादरीकरण केलेले असते. उदाहरणार्थ, शी कम्स अँड गोज. या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की कम्स आणि गोज हे शब्द आलेले आहे. याचा अर्थ होतो की ती आली आणि गेली. म्हणजे या वाक्यामध्ये येणे आणि जाणे या दोन शब्दांचा वापर करण्यात आला आहे. घोस्ट और एंजल, फायर अँड स्नो, आग आणि बर्फ हे दोन्ही विरोधी कल्पना आहे. सॉफ्ट अँड थिक, कंट्रोल अँड क्लीनली, नाईट अँड डे. या वाक्यामध्ये नाईट आणि डे म्हणजेच दिवस आणि रात्र या विरोधी शब्दांचा वापर केला आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये विरोधी शब्दांचा वापर केला असेल तर ती ओळ अँथिथिस या फिगर ऑफ स्पीचमध्ये जाते. सहावा फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. इफ अ गिवन सेंटेन्स is given directly to match the rhyme or for some other reason without giving the structure as subject plus verb plus object, then there is a inversion. जर दिलेल्या वाक्यात कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म अशी रचना न देता ती यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी कवीने वेगळी केली आहे तर तिथे इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच येतो. आपल्याला माहीत आहे की एक साध्या वाक्यामध्ये कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म असे असते, परंतु काही वेळास शब्दांची यमक जुळवण्यासाठी कवी ते शब्दांची उलटसुलट करतात. त्यामुळे इथे इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. उदाहरणार्थ, सॉफ्ट अँड थिक, द स्नो ले बट डोंट यू क्वाईट. इथे वाक्यामध्ये कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म अशी रचना न देता ती वेगळी दिलेली आहे. त्यामुळे येथे इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. सातवा फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन occurs when the same letter is repeated at the beginning of a word in a sentence. जर दिलेल्या वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये शब्दांच्या आरंभी एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे तेथे ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. दिलेल्या वाक्यामध्ये एकच अक्षर जर सारखे येत असेल तर तेथे ॲलिटरेशन होते. उदाहरणार्थ, ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल या दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एच हा शब्द हा अक्षर सारखा आलेला आहे, म्हणून इथे ॲलिटरेशन हा अलंकार होतो. रिपिटेशनमध्ये तसे होत नाही. आपण पाहिले आहे की रिपिटेशनमध्ये एकच पूर्ण शब्द हा रिपीट केला जातो, परंतु ॲलिटरेशनमध्ये एक अक्षर हेच सारखे वापरले जाते. उदाहरणार्थ, माय मदर मेक्स मी स्टडी हार्ड. या वाक्यामध्ये एम ह्या शब्दाचा आरंभ परत एकदा झालेला आहे. उदाहरणार्थ,
अवर टीचर टोल्ड अ टेल ऑफ अ टायगर या वाक्यामध्ये टी हा शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे, म्हणून हे दिलेले वाक्य सर्व ॲलिटरेशन या फिगर ऑफ स्पीचमधले आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी. अ फिगर ऑफ इन विच अ स्पीकर डायरेक्टली ॲड्रेस an absent or dead person, an abstract quality or something non-human as if it were present or capable of responding. मृत व्यक्ती, अनुपस्थित वस्तू, कल्पना यांना उद्देशून केलेले विधाने ॲपॉस्ट्रॉफे या फिगर ऑफ स्पीचमध्ये येते. म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्यासमोर नाही आहे किंवा ती मृत आहे, त्या व्यक्तीसोबत ज्यावेळेस कवी संभाषण दाखवतो त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफे या फिगर ऑफ स्पीचचा कवी वापर करत असतो. उदाहरणार्थ, गॉड बाय माय डिअर ओल्ड होम, गुड बॉय माय डिअर ओल्ड होम, ओ माय गॉड प्लीज हेल्प मी. आपण इथे देवाशी मदत मागत आहे, परंतु देव हा समोर नाही, म्हणजे कवी हा ॲपॉस्ट्रॉफेचा वापर करत आहे. बापू, इंडिया इज इन नीड ऑफ युअर टुडे. म्हणजे आपण कवी इथे बोलत आहे की महात्मा गांधी तुमची भारतामध्ये गरज आहे, परंतु महात्मा गांधी आपल्या समोर नाही. तरीसुद्धा कवी असे सांगत आहे की आपण त्यांना संबोधन करत आहेत. गॉड हेल्प अस. कवी बोलत आहे की देवा मला मदत कर, आमची मदत कर. समोर देव नसून सुद्धा कवी असे सांगत आहे की देव आपल्या समोर आहे. ज्यावेळेस असे वाक्य किंवा असे चरण कवितेमध्ये आले तर तेथे ॲपॉस्ट्रॉफे या फिगर ऑफ स्पीचचा वापर होतो. पुढील फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोफिया. ओनोमॅटोफिया इज अ फिगर ऑफ स्पीच in which words evoke the actual sound of the thing they refer to or describe. विविध प्रकारचे नाद व आवाजांचा बोध करून देणाऱ्या अनुकरणात्मक शब्दांच्या केलेल्या वापरास ओनोमॅटोफिया हे फिगर ऑफ स्पीच असते. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कवी एखाद्या वस्तूचा आवाज, म्हणजे एखाद्या पडणाऱ्या वस्तूचा आवाज दाखवत असतो, तिथे ओनोमॅटोफिया हा फिगर ऑफ स्पीच होतो. उदाहरणार्थ, द रस्टिंग ऑफ लीव्ज, द डॉग्स भू भू इज क्रिएटिंग नॉईज. दिलेल्या वाक्यामध्ये कुत्रा भुंकत आहे, त्यामुळे कुत्र्याचे जे शब्द आहे भू भू, हे शब्द कवी कवितेमध्ये वापरत आहे. आय हिअर्ड हिम टॅप द डोर. मी ऐकले की तो दरवाजा वाजवत आहे. टॅप द डोर म्हणजे कवी दरवाजाचा आवाज त्या दिलेल्या वाक्यामध्ये देत आहे, त्यामुळे इथे ओनोमॅटोफिया हे फिगर ऑफ स्पीच होईल. पुढील फिगर ऑफ स्पीच आहे एक्सक्लामेशन. वेन आयडियाज और वर्ड्स एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन सच ॲज जॉय, सरप्राईज, anger, etc. It is known as exclamation. Words or sentence end in an exclamation mark in this type of figure of speech. जर दिलेल्या वाक्यामध्ये उद्गार दिला असेल तर तेथे एक्सक्लामेशन हा फिगर ऑफ स्पीच होईल. या फिगर ऑफ स्पीचची ओळख आपण एक्सक्लामेशन या मार्कने करू शकतो. जर दिलेल्या वाक्यामध्ये एक्सक्लामेशन हे चिन्ह दिलेले असेल तर तेथे एक्सक्लामेशन हा फिगर ऑफ स्पीच होईल. उदाहरणार्थ, नाव ऑल हॅज बिकम हिस्ट्री. नाव ऑल हॅज बिकम हिस्ट्री. व्हॉट अ पीस ऑफ वर्कमॅन इज. व्हॉट अ पीस ऑफ वर्कमॅन इज. ओ वॉटर फॉल वॉज देअर माय कंट्रीमॅन. A waterfall was there my countryman. दिलेल्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे, म्हणून इथे एक्सक्लामेशन हा फिगर ऑफ स्पीच
होईल. Thank you for watching today's video. If you like this video, so don't forget to hit the like button and share with your family and friends. And don't forget subscribe my channel. If you haven't subscribed my channel, so please subscribe it. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा, कारण ज्यावेळेस मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओ लगेच भेटेल. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.